श्री स्वामी समर्थ. आज आपण कन्या राशीला जर धोका दिला तर काय होऊ शकतं तर हे पाहणार आहोत. कन्या राशीला धोका देऊ नका. शांत लोक कधी कधी सर्वात खतरनाक असतात. कन्या राशीचं खतरनाक सत्य: प्रेम दिलं तर जीव देतात, नाही तर शत्रू बनतात. कधीही कन्या राशीच्या व्यक्तीला धोका देऊ नका, कारण ते ओरडत नाहीत, ते भांडत नाहीत, पण जेव्हा ते बदलतात ते कायमचे बदलतात. कन्या राशीचे लोक खूप वेगळे असतात. ते पटकन कोणावर विश्वासही ठेवत नाहीत, पण एकदा ठेवला तर मनापासून ठेवतात आणि ते तुमच्यासाठी वेळ देतात, तुमचं ऐकतात, तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष ठेवतात. पण जर तुम्ही त्यांचा विश्वास तोडला तर ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते शांत राहतात, पण आतून एक निर्णय घेतात: आता बास, पुरे झालं. कारण इथेच एक टर्निंग पॉईंट असतो. इथे सुरू होतो त्यांचं खरं रूप. ते अंतर ठेवतात, बोलणं कमी करतात आणि हळूहळू तुमच्यापासून ते दूर जातात. लक्षात ठेवा, ते परत मागे वळून पाहत नाहीत, कारण त्यांच्या मनात एक नियम असतो: ज्याने एकदा धोका दिला त्यांच्यावर ते पुन्हा विश्वास ठेवत नाहीत. खतरनाक सत्य: कन्या राशीचं सगळ्यात खतरनाक सत्य: ते जसं प्रेम करतात तसं कोणीच करत नाही, पण ते जसं दूर जातात तसंही कोणीही जात नाही. ते तुमचं नाव विसरू शकतात, तुमचं अस्तित्व इग्नोर करू शकतात, आणि एकदा त्यांनी मनातून काढलं तर परत जागा मिळवणं खूप कठीण असतं. पॉझिटिव्ह साईड म्हणजे, पण जर तुम्ही प्रामाणिक असाल तर कन्या राशी तुमच्यासाठी काहीही करू शकते. ते आयुष्यभर साथ देतात, खऱ्या अर्थाने प्रेम करतात आणि कधीच सोडत नाहीत. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंटमध्ये "मी कन्या राशीचा आहे" आणि जर तुमच्या आयुष्यात असा कोणी असेल त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण कधीकधी शांत लोकांना समजून घेणं खूप गरजेचं असतं. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कन्या राशीला ही साफसफाई खूप आवडते आणि नीटनेटकेपणा, प्रत्येक वस्तू जागेवर ठेवलेली. त्यांचं मन शांत राहतं घरातील साफसफाई असेल तर. नाही तर मग चिडचिड खूप होते आणि मग तोंडून मग काहीही बोललं जातं. त्यामुळे हा राग व्यक्त केला जातो रागवण्यामधून, पण चिडचिड होते. साफसफाई प्रिय असतात, हे परफेक्शनिस्ट असतात. त्यामुळेच कन्या राशीला घाण अजिबात सहन होत नाही. साफसफाई नाही तर राग पक्का. कन्या राशीचं सिक्रेट: नीटनेटकेपणा नाही तर चिडचिड सुरू. तुमच्या घरात असा कोणी आहे का ज्याला सगळं एकदम नीटनेटकं हवं असतं? वस्तू जिथे ठेवली तिथेच हवी असते, आणि जर थोडीशी जरी अस्ताव्यस्त झाली तर त्यांचा मूड लगेच खराब होतो. तर सावध राहा, तो बहुतेक कन्या राशीचा व्यक्ती आहे. साफसफाई मनाची शांती: कन्या राशीचे लोक फक्त साफसफाई करत नाहीत, ते शांतता शोधत असतात. त्यांच्यासाठी स्वतःचं घर, शांत मन आणि नीटनेटकेपणा हा एक कंट्रोल असतो. व्यवस्थितपणा, सुख: जर घर स्वच्छ असेल तर त्यांचं मनही खूप शांत असतं. अस्ताव्यस्तपणा आणि त्यांची चिडचिड: पण जर वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतील, घर अस्ताव्यस्त असेल, काहीच जागेवर नसेल तर कन्या राशी आतून डिस्टर्ब होतात आणि मग सुरू होते चिडचिड, तणाव आणि ओव्हर थिंकिंग. राग कसा वाढतो? सुरुवातीला ते काहीही बोलत नाहीत, पण मनात चालू असतं: हे का इथे ठेवलंय? मग कोणी नीट का ठेवत नाही? आणि मग एक क्षण येतो जिथे ते सगळं बाहेर काढतात. एक पॉज असतो, तो बाहेर पडतो आणि मग तोंडून काहीही निघू शकतं. खरं कारण म्हणजे डीप फिलॉसॉफी. कन्या राशीला साफसफाई का आवडते? कारण त्यांना कंट्रोल हवा असतो, परफेक्शन हवं असतं, प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने हवे असते. म्हणजेच ते बाहेरचं जग नीट ठेवून आतल्या मनाला शांत ठेवतात. परफेक्शनिस्ट नेचर: कन्या राशी म्हणजे परफेक्शन लवर्स. त्यांना छोटी चूक ही चालत नाही, अर्धवट कामं आवडत नाहीत, सगळं परफेक्ट हवं असतं आणि म्हणूनच ते आयुष्यात खूप पुढे जातात. पॉझिटिव्ह साईड म्हणजे, जर तुम्ही त्यांच्या सवयी समजून घेतल्या तर ते तुमचं आयुष्य व्यवस्थित करतात, तुम्हाला डिसिप्लिन शिकवतात आणि तुमची लाईफ इम्प्रूव्ह करतात.
जर तुम्ही कन्या राशीचे असाल, कमेंट करा. मला साफसफाई आवडते आणि तुमच्या घरात असा कोणी असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ते सर्वांना समजून घेतात, पण त्यांना कोणी समजून घेत नाही. प्रत्येक वेळी ते आपल्या भावना लपवतात. तेच प्रत्येकाच्या संकटात उभे राहतात. त्यांच्या संकटात उभे मात्र कोणी नसते, ते एकटे असतात. त्यांच्या संकटात कोणीही त्यांच्याजवळ नसते, ते एकटे असतात आणि त्या गोष्टींचा ते खूप स्वतःला त्रास करून घेतात. आणि भावनाप्रिय आणि सहनशील खूप असतात. त्यांची सहनशीलता ही त्यांची ताकद आहे. तर कोणाकोणाला वाटतं हे सांगितलेली माहिती परफेक्ट आहे. कन्या राशीचं दुःख सगळ्यांना समजून घेतात, पण त्यांना कोणीच नाही. कन्या राशीची वेदना स्वतः रडतात, पण जगाला हसवतात. कधी तुम्ही असा विचार केला आहे का? काही लोक सगळ्यांना समजून घेतात, पण त्यांना समजून घेण्यासाठी कोणीच नसतं. काही लोक सगळ्यांच्या संकटात उभे राहतात, पण जेव्हा त्यांच्यावर संकट येतं तेव्हा ते परिपूर्ण एकटेच असतात. हे कोण असतात माहिती आहे? हे बहुतेक कन्या राशीचेच लोक असतात. सगळ्यांना समजून घेणारे कन्या राशीचे लोक खूप समजून घेणारे असतात. तुमचं न बोललेलं ऐकतात, तुमचं दुःख ओळखतात, तुमच्या परिस्थितीला समजून घेतात, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव ओळखतात. ते कधीही लगेच जज करत नाहीत. ते आधी समजून घेतात, मगच काही बोलतात. स्वतःच्या भावना लपवणारे, पण इथेच आहे त्यांचं खरं दुःख. ते सगळ्यांना समजून घेतात, पण स्वतःच्या भावना लपवतात. स्वतःच रडतात, स्वतःच सावरतात आणि पुन्हा हसून जगासमोर येतात. कोणी विचारलं तरी म्हणतात मी ठीक आहे. सगळ्यांच्या संकटात उभे. कन्या राशीचे लोक कोणाचंही संकट असो ते मदतीला धावतात, सल्ला देतात, सोबत उभे राहतात. ते स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांना सावरतात. पण जेव्हा त्यांच्यावर संकट येतं ते एकटे पडतात, शांत होतात आणि आतून तुटतात. कारण ज्यांना त्यांनी साथ दिली तेच लोक त्यांच्या वेळी नसतात. आतल्या आत ते सहन करणारे. कन्या राशी खूप सहनशील असतात. ते सगळं मनात ठेवतात, सगळं आतून सहन करतात आणि हाच त्यांचा सर्वात मोठा गुण आणि सर्वात मोठा त्रासही असतो. सहनशीलता ही ताकद आहे. लोकांना वाटतं ते कमजोर आहेत, पण सत्य काय आहे माहिती आहे? त्यांची सहनशीलता हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. कारण सगळं सहन करूनही ते उभे राहतात. पूर्ण तुटले ना तरी पुन्हा ते स्वतःला जोडतात आणि उभे राहतात. ते खास का आहेत? कन्या राशीचे लोक वेगळे असतात कारण ते स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्त्व देतात. स्वतःचं हे दुःख लपवून ते इतरांना आनंद देतात. म्हणजे अंतिम सत्य हे आहे की कन्या राशीचं खरं सत्य, ते कधीच कोणाला त्रास देत नाहीत, पण स्वतःला खूप त्रास देतात. ते सगळ्यांसाठी जगतात, पण स्वतःसाठी जगायला विसरतात. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा, मी सगळ्यांना समजून घेतो. आणि जर तुमच्या आयुष्यात असा कोणी असेल त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा. कारण कधीकधी त्यांनाही समजून घेणं खूप गरजेचं असतं. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कन्या राशी प्रत्येक गोष्ट लगेच जज करत नाही. ती खूप खोलवर प्रत्येक गोष्टींचा विचार करते आणि मग जज करत असते. प्रत्येक गोष्ट ही बारकाईने पाहत असते. तुम्हालाही माहिती आहे ना की कन्या राशी लगेच जज करत नाही, आधी सगळं खोलवर समजून घेते. कन्या राशीचा मेंदू प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहूनच निर्णय घेतात. तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का कन्या राशीचा, जो लगेच प्रतिक्रिया देत नाही, जो शांतपणे सगळं पाहतो आणि मग एकदम अचूक बोलतो? तर लक्षात ठेवा, तो बहुतेक कन्या राशीचा व्यक्ती आहे. कारण कन्या राशी लगेच जज करत नाही, ती आधी सगळं खोलवर समजून घेते. कन्या राशीचे लोक वेगळे असतात. इतर लोक पटकन निष्कर्ष काढतात, ऐकून लगेच प्रतिक्रिया देतात, पण कन्या राशी थांबते, विचार करते आणि मगच बोलते. बारकाईने निरीक्षण. ते तुमचं बोलणं ऐकतात, तुमचा टोन पाहतात, तुमची बॉडी लँग्वेज पाहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ते लहान लहान गोष्टी पकडतात ज्या इतरांना दिसत नाहीत. जजमेंट कसं घेतात? कन्या राशी लगेच कोणतीही गोष्ट जज करत नाही, कारण ते सगळं ऐकतात, सगळं पाहतात, मनात त्यांची तुलना करतात आणि मग निर्णय घेतात. म्हणजेच त्यांचा निर्णय हा भावनेवर नाही तर तथ्यावर, फॅक्ट्सवर अवलंबून असतो. शांतपणा आणि समजूतदारपणा. लोकांना वाटतं की
हे काही बोलत नाहीत म्हणजे काही कळत नाही. पण सत्य उलट असतं. ते सगळं समजून घेत असतात, फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. खतरनाक सत्य म्हणजे कन्या राशीचं खतरनाक सत्य, ते उशिरा जज करतात. पण एकदा जज केलं तर तो निर्णय बदलत नाही, कारण त्यांनी आधीच सगळं पाहिलेलं असतं, सगळं समजलेलं असतं. पॉझिटिव्ह साईड असते, म्हणूनच कन्या राशी चुकत नाहीत, योग्य निर्णय घेतात आणि लोकांना नीट ओळखतात. एक इम्प्ल्युसिव्ह नसतात आणि ते इंटेलिजंट असतात. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंट करा, मी आधी विचार करतो. आणि तुमच्या आयुष्यात असा कोणी असेल त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे आपण कन्या राशी शांत असते पण सगळं समजून घेत असतो. कन्या राशी लगेच जज करत नाही, पण एकदा केलं तर संपलं. तुम्ही काय बोलता ते नाही. कन्या राशी तुम्ही काय लपवतात ते पाहते. कन्या राशीला फसवणं सोपं वाटतं, पण ते अशक्य असतं. ते शांत आहेत म्हणजे काही कळत नाही असं समजू नका. कन्या राशी आधी निरीक्षण करते, मगच निर्णय घेते. तुमचा एक छोटा बदल कन्या राशीला सगळं सांगून जातो. कन्या राशी उशिरा बोलते पण अचूक बोलते. ते तुम्हाला समजून घेतात, पण तुम्ही त्यांना कधी समजून घेतलंय का? कन्या राशीचा मेंदू वेगळा आहे. तो सगळं ॲनालिसिस करतो, कारण लोक लगेच निर्णय घेतात, पण कन्या राशी ती आधी सगळं पाहते, समजून घेते आणि मगच निर्णय घेते. इतर राशी पटकन रागवतात, लगेच निर्णय घेतात, भावनेवर चालतात, पण कन्या राशी शांत राहते, निरीक्षण करते आणि लॉजिक वापरते. इतर लोक तो असा आहे असं लगेच म्हणतात, पण कन्या राशी का असा आहे हे शोधतात. इतर लोक वरवर पाहतात, पण कन्या राशी खोलवर जाऊन सत्य शोधते. म्हणूनच कन्या राशी उशिरा निर्णय घेते, पण एकदा घेतला तर तो बरोबरच असतो. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंट करा, मी निरीक्षण करतो आणि तुमच्या मित्राला पाठवा, ज्याला वाटतं तो सगळं समजतो. तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या कन्या राशीचे 10 जबरदस्त असे गुण जे त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. कन्या राशी म्हणजे शांत पण खूप पॉवरफुल व्यक्तिमत्व. ते जास्त बोलत नाहीत, पण जे करतात ते परफेक्ट करतात. चला जाणून घ्या कन्या राशीचे असे गुण जे त्यांना खास बनवतात. कन्या राशीचे प्रमुख गुण: बुद्धिमान आणि विश्लेषण करणारे, ॲनालिटिकल माइंड. कन्या राशीचे लोक खूप शार्प असतात. ते प्रत्येक गोष्टींचा विचार करतात, लॉजिक वापरतात आणि योग्य निर्णय घेतात. म्हणूनच ते चुकवण्याची किंवा चुकण्याची शक्यता खूप कमी असते. बारकाईने निरीक्षण करणारे, ऑब्झर्वेशन पॉवर. त्यांना लहान गोष्टीसुद्धा दिसतात जे इतरांना दिसत नाही, ते कन्या राशी लगेच पकडते. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा हा प्रिय. त्यांना साफसफाई आवडते, वस्तू जागेवर हव्या असतात, कारण स्वच्छ वातावरण त्यांचं मन शांत ठेवतात. तर लगेच जज न करणारे, आधी समजून घेतात मगच निर्णय घेतात, म्हणूनच त्यांचा निर्णय अचूक असतो. विश्वासू आणि प्रामाणिक. एकदा विश्वास ठेवला तर ते शेवटपर्यंत साथ देतात. खोटेपणा त्यांना अजिबात आवडत नाही. काळजी घेणारे, केअरिंग नेचर. ते शब्दांनी नाही तर कृतीतून प्रेम दाखवतात. तुमची काळजी घेणं हे त्यांचं प्रेम असतं. सहनशील आणि संयमी. ते सगळं सहन करतात, पटकन प्रतिक्रिया देत नाहीत. त्यांची सहनशीलता ही त्यांची ताकद असते. परफेक्शनिस्ट. काम करणारे. त्यांना अर्धवट कामं आवडत नाही, सगळं परफेक्ट हवं असतं, त्यामुळे ते यशस्वी होतात. स्वतःच्या भावना लपवणारे. ते सगळ्यांना समजून घेतात, पण स्वतःचं दुःख लपवतात. सतत स्वतःला सुधारणारे. ते कधीही थांबत नाहीत, सतत शिकतात, स्वतःला इम्प्रूव्ह करतात आणि त्यामुळे ते आयुष्यात पुढे जातात. कन्या राशी परफेक्ट नसते, पण परफेक्शनकडे सतत वाटचाल करत असते. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंट करा, मी कन्या राशीची आहे किंवा मी कन्या राशीचा आहे, आणि तुमच्यातला कोणता गुण मॅच झाला ते नक्की लिहा. लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच नवनवीन माहिती आपल्या व्हिडिओ पाहायला मिळतील.
कन्या राशीचे दोष, प्रेम, पैसा आणि करिअरचे खरे सत्य. कन्या राशीची कमजोरी, परफेक्शनमुळेच कधी कधी नुकसान. कन्या राशी परफेक्ट वाटते, पण खरंच ती परफेक्ट असते का? प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमजोरी असते आणि कन्या राशीची त्याला अपवाद नाही. तर आज आपण जाणून घेतोय कन्या राशीचे दोष, त्यांचं प्रेम जीवन, पैसा आणि करिअर खरं सत्य. कन्या राशीचे दोष म्हणजे विकनेस, जे ओव्हर थिंकिंग, जास्त विचार करणं. कन्या राशी प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करते, छोट्या गोष्टींना मोठं बनवते आणि स्वतःलाच त्रास करून घेते. हे परफेक्शनचा हट्ट, त्यांना सगळं परफेक्ट हवं असतं, पण त्यामुळे वेळ जातो, स्ट्रेस वाढतो आणि फ्रस्ट्रेशन येते. भावना व्यक्त न करणं, ते स्वतःचं दुःख लपवतात, कोणालाही सांगत नाहीत, त्यामुळे ते आतून खूप तुटतात. जास्त अपेक्षा ठेवणं, ते स्वतः परफेक्ट असतात, त्यामुळे इतरांकडूनही तसंच अपेक्षा ठेवतात आणि जेव्हा तसं होत नाही ते आतून दुखावले जातात आणि त्यांची चिडचिड वाढते. प्रेम जीवन, कन्या राशी प्रेमात खूप वेगळी असते. ते पटकन प्रेमात पडत नाहीत, पण एकदा पडले तर लॉयल्टी पूर्ण करत असतात. पण एकदा पडले तर खूपच लॉयल असतात. ते शब्दांनी नाही तर कृतीतून प्रेम दाखवतात. पण समस्या असते ते भावना व्यक्त करत नाहीत, त्यामुळे समोरच्याला वाटतं यांना काहीच फरक पडत नाही. पैसा म्हणजे मनी माइंडसेट, त्यांना कन्या राशी पैशाबाबत खूप स्मार्ट असते. ते खर्च विचार करून करतात, सेविंग करतात, प्लॅनिंग करतात आणि इम्पल्सिव्ह खर्च करत नाहीत. म्हणूनच ते फायनान्शियल स्टेबिलिटी मिळवतात. करिअर, कन्या राशी कामात खूप सिरियस असते. ते डिटेलवर काम करतात, चुका टाळतात आणि परफेक्ट रिझल्ट देतात. म्हणून ते या फील्डमध्ये चमकतात. डॉक्टर, ॲनालिस्ट, टीचर आणि रायटर. कन्या राशीची ताकद आणि कमजोरी एकच आहे, परफेक्शन. जे त्यांना यश देतं तेच कधीकधी त्यांना त्रासही देतं. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंट करून सांगा, मी परफेक्शनिस्ट आहे किंवा मी परफेक्शनिस्ट आहे. आणि तुमच्यातला कोणता दोष आहे ते प्रामाणिकपणे लिहा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच मी माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते. कन्या राशीचा कमकुवतपणा काय आहे, विकनेस, ऐकायला तुम्हाला खूप छान वाटेल. कन्या राशीचा सर्वात मोठा कमकुवतपणा जो त्यांनाच त्रास देतो, कारण कन्या राशी बाहेरून स्ट्रॉंग पण आतून एकदम स्ट्रॉंग आहेच, परंतु त्याच्यासोबत एक कमकुवत बाजू असते प्रत्येकाची. तर कन्या राशी बाहेरूनही स्ट्रॉंग दिसते, पण आतून ती खूप सहनशील असते. त्यांच्यात एक असा कमकुवतपणा आहे जो त्यांना इतरांपेक्षा जास्त त्रास देतो आणि कधीकधी तोच त्यांच्या दुःखाचं कारण बनतो. कन्या राशीचा कमकुवतपणा म्हणजे ओव्हर थिंकिंग, जास्त विचार करणं. कन्या राशीचं प्रत्येक गोष्ट खूप खोलवर विचार करते. छोट्या गोष्टीवरही हे असं का झालं, मी चुकीचं केलं का, आणि त्यामुळे ते स्वतःच त्रास देत असतात. हे परफेक्शनचा हट्ट, त्यांना सगळं परफेक्ट हवं असतं, पण जग परफेक्ट नसतं, त्यामुळे फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन आणि स्ट्रेस वाढतो. भावना व्यक्त न करणं, सगळ्यांना समजून घेतात पण स्वतःचं दुःख लपवतात. मी ठीक आहे असं म्हणतात, पण आतून तुटत जातात. आणि जास्त अपेक्षा ठेवणं, ते स्वतः खूप लक्ष घेऊन प्रत्येक काम करत असतात, त्यामुळे समोरच्याकडूनही तसंच अपेक्षा ठेवतात. पण जेव्हा तसं होत नाही ते खूप दुखावले जातात. स्वतःलाच दोष देणं, काही चुकलं तर ते इतरांना दोष देत नाहीत, ते स्वतःलाच दोष देतात आणि त्यामुळे कॉन्फिडन्स कमी होतो. एकटं राहणं, इमोशनल, जेव्हा ते दुखावले जातात ना, ते शांत होतात, स्वतःमध्येच राहतात आणि लोकांपासून ते दूर जातात आणि मग ते पूर्णपणे एकटे पडतात. कन्या राशीचा सर्वात मोठा कमकुवतपणा म्हणजे ते इतरांना खूप समजून घेतात पण स्वतःला नाही. ते सगळ्यांसाठी स्ट्रॉंग असतात पण स्वतःसाठी वीक होतात. पॉझिटिव्ह ट्विस्ट म्हणजे, लक्षात ठेवा, ही कमजोरीच त्यांची ताकद बनू शकते. जर त्यांनी स्वतःवर प्रेम केलं, स्वतःला समजून घेतलं, तर ते अनस्टॉपेबल होऊ शकतं
आणि जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंट करा. मी ओव्हर थिंकिंग करतो. आणि तुमच्यातला कोणता कमकुवतपणा आहे ते नक्की लिहा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. पुढील भागात आपण कन्या राशीचे गुप्त सवयी, काय आवडतं काय आवडत नाही पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कन्या राशीच्या काही गुप्त सवयी आणि कन्या राशीचे काही गुप्त संकेत, त्यानंतर काय आवडतं काय आवडत नाही, हे आपण आज संकेत पाहिल्यानंतर आपण कन्या राशीची ताकद कशामध्ये आहे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का जो शांत राहतो, शांत असतो पण सगळं समजतो? कन्या राशीच्या गुप्त सवयी जे कोणी सांगत नाही आणि कन्या राशीला काय आवडतं आणि काय नाही हे सत्य जाणून घ्या. जो स्वतःबद्दल फार काही सांगत नाही पण इतरांबद्दल सगळं ओळखतो, तर सावध राहा. तो बहुतेक कन्या राशीचा व्यक्ती आहे. कारण कन्या राशीच्या काही अशा गुप्त सवयी आहेत ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला स्वतःबद्दलच काही नवीन कळेल. कन्या राशीच्या गुप्त सवयी. सगळं सायलेंटली ऑब्झर्व करणं. कन्या राशी जास्त बोलत नाही पण कोण काय बोलतं, कसं वागतो आणि कसं बदलतो हे सगळं क्वालिटी ऑब्झर्व करत असते. प्रत्येक गोष्टीचा डीप ॲनालिसिस ते करतात. छोट्या गोष्टीतून मोठा विचार करतात. सगळं ॲनालिसिस करतात, म्हणूनच त्यांना आधीच सगळं कळतं. वारंवार सफाई करण्याची सवय. त्यांना घर स्वच्छ हवं, वस्तू जागेवर हव्या. कारण स्वच्छता, मेंटल पीस, स्वतःच्या भावना लपवणं. ते सगळ्यांना समजून घेतात पण स्वतःचं दुःख लपवतात. मी ठीक आहे हे त्यांचं फेवरेट सेंटेन्स. एकटे राहून रिचार्ज होणं. त्यांना एकटं राहायला आवडतं, स्वतःसोबत वेळ घालवायला आवडतं. कारण ते इंट्रोव्हर्ट असतात. कारण कन्या राशीला काय आवडतं, तर कन्या राशीला आवडतं नीटनेटकेपणा आणि स्वच्छता. सगळं व्यवस्थित असलं की त्यांना खूप आनंद होतो. प्रामाणिक लोक. खोटेपणा त्यांना अजिबात आवडत नाही. त्यांना प्रामाणिक लोक आवडत असतात. ऑनेस्ट लोक त्यांना खूप आवडतात. शांत आणि स्टेबल एन्व्हायरमेंट. गोंधळ, ड्रामा त्यांना आवडत नाही. त्यांना हवी असते शांतता. लॉजिक आणि क्लिअरिटी. त्यांना स्पष्ट बोलणारे लोक आवडतात. कन्फ्युजन त्यांना आवडत नाही. स्वतःला इम्प्रूव्ह करणं. ते नवीन गोष्टी शिकायला त्यांना आवडतात. स्वतःवर काम करायला आवडतं. कन्या राशीला काय आवडत नाही, डिसलायकेस काय आहेत, तर अस्ताव्यस्तपणा, घाण, गोंधळ त्यांना खूप इरिटेट करतो. खोटेपणा आणि धोका. एकदा विश्वास तुटला तर सर्व संपलं. अर्धवट कामं. चालतंय ॲटिट्यूड त्यांना आवडत नाही. त्यांना परफेक्शन हवं असतं. जास्त ड्रामा आणि नॉईज. लाऊड लोक. अननेसेसरी ड्रामा त्यांना दूर ठेवतात. बेफिक्रीपणा, केअरलेसनेस लोक त्यांना अजिबात आवडत नाहीत. कारण कन्या राशीचं खरं रहस्य. ते जास्त बोलत नाहीत पण सगळं समजून घेतात. ते स्वतःला लपवतात पण इतरांना पूर्णपणे ओळखतात. जर तुम्ही कन्या राशीचे असाल कमेंट करा. मी कन्या राशीचा आहे किंवा मी कन्या राशीची आहे. आणि तुमच्यातला कोणता गुण मॅच झाला ते नक्की लिहा. हा व्हिडिओ शेअर करा आणि कदाचित कोणीतरी स्वतःला यात ओळखेल. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण यासोबतच आपण कन्या राशीचे 21 गुप्त संकेत फक्त हुशार लोक ओळखतात. कन्या राशी प्रेमात पडली आहे का, हे 7 संकेत पहा. तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का जो जास्त बोलत नाही पण तुमच्याबद्दल सगळं जाणतो, जो स्वतःचं काहीच सांगत नाही पण तुमचं सगळं ओळखतो? तर लक्ष द्या, तो बहुतेक कन्या राशीचा व्यक्ती आहे. कारण आज मी सांगणार आहे कन्या राशीचे 21 गुप्त संकेत जे फक्त काही लोकांनाच कळतात. कन्या राशीचे 21 गुप्त संकेत म्हणजे लक्षपूर्वक ऐका. कदाचित तुम्ही स्वतःला यात ओळखाल. शांत राहून सगळं ऑब्झर्व करतात. प्रत्येक गोष्टींचा डीप विचार करतात. छोट्या गोष्टी लक्षात ठेवतात. पटकन ट्रस्ट करत नाहीत. कारण एकदा ट्रस्ट केला तर पूर्ण करतात.
साफसफाई आणि नीटनेटकेपणा त्यांना आवडतो. स्वतःच्या भावना लपवतात, ओव्हर थिंकिंग करतात, स्वतःला जास्त जज करतात, सगळ्यांना मदत करतात, स्वतःलाच दुःख लपवतात आणि स्वतःचं दुःख लपवतात. शांतपणे राग धरतात, जास्त बोलणं आवडत नाही, एकटं राहायला आवडतं, परफेक्शन शोधतात, खोटेपणा सहन होत नाही, लॉजिक वापरतात आणि इमोशनपेक्षा बदल पटकन ओळखतात, स्वतःला सतत इम्प्रूव्ह करतात, कमी लोकांवर विश्वास ठेवतात आणि एकदा दूर गेले तर ते परत येत नाहीत. कन्या राशी प्रेमात कशी ओळखायची? तर आता सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, कन्या राशी प्रेमात पडली आहे का हे कसं ओळखायचं? तुमच्यासाठी वेळ काढतात, कितीही बिझी असले तरी तुमच्यासाठी वेळ काढतील, छोटी छोटी काळजी घेतात, जेवलास का, तू ठीक आहेस ना, हे त्यांचं लव्ह लँग्वेज आहे. तुमच्या गोष्टी लक्षात ठेवतात, तुमचा फेवरेट कलर, तुमच्या सवयी सगळं लक्षात ठेवतात, तुम्हाला सुधारायला सांगतात, असं करू नको, हे कर, तुम्हाला बेटर बनवू इच्छितात, हळूहळू ओपन होतात. ते लगेच फिलिंग सांगत नाहीत, पण हळूहळू तुम्हाला स्वतःबद्दल सांगायला लागतात. याचा अर्थ ते तुमच्यावरती ट्रस्ट करतात, तुमच्यासमोर ते कम्फर्टेबल होतात, त्यांचा खऱ्या पर्सनॅलिटी तुम्हाला दिसेल. सायलेंटली केअर करतात, ते मोठे मोठे बोलत नाहीत पण कृतीतून प्रेम दाखवतात. कन्या राशी प्रेमात लाऊड नसते पण डीप असते. ते आय लव्ह यू कमी बोलतील पण तुमच्यासाठी सगळं करतील. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंट करा, मी असा आहे, आणि तुमच्यातले किती संकेत मॅच झाले ते नक्की लिहा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला तुम्ही सायलेंटली लव्ह करता. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर कन्या राशीची ताकद काय आहे हे माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कन्या राशीची खरी ताकद जी त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. कन्या राशी वीक नाही, त्यांची खरी पॉवर जाणून घ्या. लोकांना वाटतं कन्या राशी शांत आहे, साधी आहे, पण सत्य काय आहे माहिती आहे का? कन्या राशी शांत नाही, ती पॉवरफुल आहे. तिच्यात अशी ताकद आहे जी प्रत्येकाकडे नसते. आज आपण जाणून घेतोय की कन्या राशीची खरी ताकद, त्यांच्या ताकदीची स्ट्रेंथ कशामध्ये आहे. तर डीप थिंकिंग पॉवर, खोल विचार करण्याची ताकद. आणि कन्या राशी कोणतीही गोष्ट वरवर पाहत नाही, ते खोल विचार करतात, प्रत्येक बाजू समजून घेतात, म्हणूनच त्यांचे निर्णय हे स्ट्रॉंग असतात. आणि निरीक्षणाची ताकद, छोट्या गोष्टीत लक्ष ठेवतात, जे चेंजेस आहेत ते पकडतात, जे इतरांना दिसत नाही ते त्यांना दिसतं. परफेक्शनची ताकद, त्यांना अर्धवट काम आवडत नाही, त्यामुळे ते परफेक्ट रिझल्ट देतात. हीच त्यांची सक्सेसची एक की आहे. लॉयल्टी, विश्वासू स्वभाव, म्हणजे एकदा ट्रस्ट केला तर तो शेवटपर्यंत ती साथ देतात. ते रिलेशनशिपमध्ये सिरियसली घेतात. आणि पेशन्स म्हणजे सहनशीलता, ते पटकन रागवत नाहीत, सगळं सहन करतात, त्यामुळे इमोशनली स्ट्रॉंग असतात. प्रॅक्टिकल थिंकिंग, वास्तववादी विचार, म्हणजे इमोशन्सपेक्षा ते लॉजिक वापरतात, त्यामुळे ते स्मार्ट डिसिजन घेतात. सेल्फ इम्प्रूव्हमेंट, स्वतःला सुधारण्याची ताकद, ते कधीही सॅटिस्फाईड राहत नाहीत, सतत शिकतात, स्वतःला बेटर बनवतात, म्हणून ते आयुष्यात पुढे जातात. केअरिंग नेचर, काळजी घेणारे, ते तुमची काळजी घेतात, तुमच्यासाठी एफर्ट करतात, ते सायलेंटली लव्ह करतात. कन्या राशीची खरी ताकद काय आहे माहिती आहे? ते शांत असतात पण आतून खूप स्ट्रॉंग असतात. ते बोलत नाहीत पण ॲक्शन दाखवतात. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंट करा, मी स्ट्रॉंग आहे. आणि तुमच्यातली कोणती ताकद तुम्हाला जास्त आवडते ते नक्की लिहा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. कन्या राशी सावध राहा, हे लोक देतात धोका. कोणाकडून सर्वात जास्त धोका मिळतो? कन्या राशी शांत असते पण सगळं समजून घेत असते. ती कोणावर पटकन विश्वास ठेवत नाही, पण एकदा ठेवला तर ते मनापासून ठेवतात. पण सगळ्यात मोठं सत्य काय आहे माहिती आहे? कन्या राशीला जास्त धोका अनोळखी लोकांकडून नाही तर जवळच्या लोकांकडूनच मिळतो. कन्या राशीचं खरं सत्य, कन्या राशीचे लोक खूप लॉयल असतात, प्रामाणिक असतात आणि रिलेशनशिपमध्ये सिरियसली असतात. ते सगळ्यांना समजून घेतात, सगळ्यांसाठी उभे राहतात, पण ते स्वतःला प्रोटेक्ट करत नाहीत आणि इथेच ते चुकतात.
कोणाकडून धोका मिळतो? ज्यांच्यावर ते जास्त विश्वास ठेवतात. कन्या राशी कमी लोकांवर ट्रस्ट करते, पण एकदा ट्रस्ट केला तर ते पूर्णपणे करते आणि तेच लोक कधीकधी त्यांचा विश्वास तोडतात. जे खोटं बोलतात. कन्या राशीला खोटं अजिबात आवडत नाही, पण काही लोक त्यांच्या सिम्प्लिसिटीचा फायदा घेतात आणि त्यांना फसवतात. जे फक्त फायदा घेतात. काही लोक फक्त गरज असेल तेव्हाच येतात आणि काम झालं की दूर जातात. कन्या राशी सुरुवातीला समजत नाही, पण नंतर सगळं कळतं. भावनांशी खेळणारे लोक म्हणजे कन्या राशी इमोशनली अटॅच्ड होते आणि काही लोक त्यांच्या भावनांशी खेळतात. हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. कन्या राशी कशी बदलते म्हणजे एकदा धोका मिळाला तर कन्या राशी शांत होते, डिस्टन्स ठेवते आणि इमोशनली बंद होते आणि सगळ्यात मोठं, ती पुन्हा तसाच विश्वास ठेवत नाही. खतरनाक सत्य म्हणजे कन्या राशीचं खतरनाक सत्य, ती एकदा माफ करू शकते पण विसरत नाही आणि एकदा मनातून काढलं तर परत जागा मिळत नाही. पण लक्षात ठेवा, कन्या राशी चुकीची नाही, ती फक्त जास्त चांगली असते आणि म्हणूनच लोक त्यांचा फायदा घेतात. पण जेव्हा ती स्वतःला समजून घेते तेव्हा ती खूप स्ट्रॉंग बनते. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंट करा, मी सावध आहे. आणि तुम्हाला कधी धोका मिळाला असेल तर हो नक्की लिहा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याने तुम्हाला समजून घ्यायला हवं. कारण कन्या राशीला कोण प्रेम करतो, कोणाशी जुळतं, कारण कन्या राशीला कोण प्रेम करतं, कोणाचं जुळतं हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण परफेक्ट मॅच कोण आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. तुम्ही असेच आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये हो व्हिडिओ आवडतात म्हणून कमेंट करा.